हॅलो फ्रेंड्स, याच्या आधी आपण ह्युमन स्केलेटनचा सगळा स्टडी केला. ह्युमन स्केलेटन, त्यामध्ये ॲक्झिल स्केलेटन, अपेंडिक्युलर स्केलेटन आणि जॉईंट्स आणि त्याचे सगळे प्रकार हे आपण बघत गेलो. आणि आपण आता त्यांचे बघतो आहे डिसऑर्डर्स रिलेटेड टू बोन. आता हे जे रिलेटेड टू बोन डिसऑर्डर आहेत त्याचे दोन प्रकार मुख्य पडतात. एक म्हणजे आर्थ्रिटिस आणि दुसरा म्हणजे ऑस्टिओपोरोसिस. यापैकी ऑस्टिओपोरोसिस ही बोनशी रिलेटेड डिसऑर्डर आहे, तर आर्थ्रिटिस जे आहे ही जॉईंटशी रिलेटेड डिसऑर्डर आहे. जॉईंटची डिसऑर्डर. आता इथं जॉईंट म्हणत असताना आपण कोणता जॉईंट जास्त करून लक्षात घेतो आहे? सिनोव्हियल जॉईंट. सिनोव्हियल जॉईंट म्हणजे त्याचे कॉम्पोनंट्स कुठले कुठले आले, तर पहिलं आलं हायलाईन कार्टिलेज नंतर सिनोव्हियल मेम्ब्रेन, सिनोव्हियल मेम्ब्रेननंतर सिनोव्हियल फ्लुइड आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला असणारं फायबरस कॅप्सूल. तर ह्या सगळ्याशी रिलेटेड डिसऑर्डर्स. तर ह्या सगळ्यांना मिळून काय म्हटलं आहे? आर्थ्रिटिस. ह्या सगळ्यापैकी कशाची डिसऑर्डर असेल तर त्याला म्हटलं तर आर्थ्रिटिस. आता पहिल्यांदा आपण बघू आर्थ्रिटिसविषयी. आर्थ्रिटिस ही इट इज ए डिसऑर्डर ऑफ जॉईंट असं म्हणतो आहे आपण. आणि ह्यामध्ये काय होतं आहे तर देर इज इन्फ्लामेशन ऑफ जॉईंट. आता इन्फ्लामेशन हा शब्द आला. व्हॉट इज इन्फ्लामेशन? तर त्याचं मिनिंग काय बघा. वेन दी प्लेस गेट्स सोलन इट बिकम्स अ स्टिफ अँड पेनफुल, देन दॅट डिसऑर्डर इज कॉल्ड ॲज इन्फ्लामेशन. इन्फ्लामेशनला मराठीमध्ये म्हणतो आपण दाह. म्हणजे एखाद्या ठिकाणी सूज येणं, त्या ठिकाणी पेन येणं, रेडनेस होणं किंवा ते स्टिफ होणं, कडक होणं, असं जर असेल तर त्याला इन्फ्लामेशन म्हटलं जातं. जॉईंटचं इन्फ्लामेशन होणं म्हणजे आर्थ्रिटिस. कुठल्याही जॉईंटच्या ठिकाणी तिथं सूज येणं, तिथं पेन येणं आणि तो स्टिफ होणं, तिथनं मुवमेंट पॉसिबल न होणं म्हणजे इन्फ्लामेशन. आता आर्थ्रिटिस जे आहेत त्याचे प्रकार पडतात. त्याचे 3 प्रकार आहेत. एक म्हणजे ऑस्टिओ आर्थ्रिटिस, दुसरा म्हणजे गाऊट आर्थ्रिटिस, तिसरा म्हणजे रिमॅटॉइड आर्थ्रिटिस. असे 3 प्रकार पडतात. आता हे तिन्ही प्रकार आपण डिटेलमध्ये बघत जाऊयात. आता पहिला प्रकार बघा, ऑस्टिओ आर्थ्रिटिस. ह्यामध्ये काय होतं तर डिजनरेशन ऑफ कार्टिलेज. हे कार्टिलेज कुठलंही लक्षात आलं बघा तुमच्या. कुठलाही एक जॉईंट लक्षात घ्या की जो सिनोव्हियल जॉईंट आहे. दी जो बोन्स विच जॉईन विथ इच अदर और आर्टिक्युलेट विथ इच अदर आर कवर्ड बाय हायलाईन कार्टिलेज म्हटलं होतं बघा आपण. तर त्या बोनवरचं हायलाईन कार्टिलेजचं कवर, ह्या कवरचं काय होतं? डिजनरेशन होतं. हे डिजनरेशन झाल्यामुळं जो जॉईंटमधनं मुवमेंट आपल्या थांबतात, जॉईंट स्टिफ होतो, मुवमेंट थांबतात किंवा त्याचं काय म्हणजे आपण इन्फ्लामेशन होतं, त्यावेळी त्याला म्हटलं जातं ऑस्टिओ आर्थ्रिटिस. गावटी आर्थ्रायटिस म्हणून जी आहे ही कशामुळे होतं तर डिपॉझिशन ऑफ युरिक ॲसिड इन दी जॉईंट्स. जॉईंटमध्ये काय साचायला लागलं? युरिक ॲसिड साचायला लागलं. आणि रिमॅटॉइड आर्थ्रायटिस नावाचा जो आर्थ्रायटिस आहे ही मात्र ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे. म्हणजे स्वतःच्याच बॉडीच्या इम्युन सिस्टीमच्या सेल्सनी आपल्याच बॉडीचं सिनोव्हियल मेम्ब्रेन जे आहे त्याला फॉरेन बॉडी समजले आणि त्याच्यावर अटॅक केला तर जे काय होतं ते म्हणजे रिमॅटॉइड आर्थ्रायटिस. पहिल्या प्रकारापासून बघूयात. पहिला प्रकार ऑस्टिओ आर्थ्रायटिस. इथं काय म्हटलं आपण? देर इज डिजनरेशन ऑफ कार्टिलेज. ह्याचं रिझन काय बघा, काय काय होतं? एजिंग, म्हणजे जसं वय वाढत जातं तसं बाकीच्या वयोमानाप्रमाणे बाकीच्या ऑर्गनची जशी झीज होते तशीच इथं कशाची होणार? कार्टिलेजची होणार. त्यामुळे एजिंगमुळं कार्टिलेजची झीज झाली असेल तर, किंवा ओबेसिटी असेल तर, म्हणजे वजन जास्त आहे म्हणून मग झीज झालेली आहे, किंवा मस्क्युलर विकनेस असेल तर, या कुठल्याही कारणानं ऑस्टिओ आर्थ्रायटिस होऊ शकतो. हे कॉमन कुठल्या ऑर्गनमध्ये आहे तर जास्त करून हातामध्ये, गुडघ्यामध्ये आणि पाठीच्या कण्यामध्ये या पद्धतीचा आर्थ्रायटिस दिसतो. तर याला म्हटलं तर ऑस्टिओ आर्थ्रायटिस. इथं काय होतं तर मुख्यत्वे करून कार्टिलेजची झीज होते. हे लक्षात घ्या की कार्टिलेजची झीज झाली असं असेल तर मुख्यत्वे करून काय आलं? ऑस्टिओ आर्थ्रायटिस. दुसरा प्रकार गावटी आर्थ्रायटिस. याला गाऊट असं सुद्धा म्हटलं जातं. यामध्ये काय होतं? डिपॉझिशन ऑफ युरिक ॲसिड इन जॉईंट्स. आता युरिक ॲसिड कुठं आलं तर आपलं एक्सक्रिशन एक टॉपिक आहे बघा 11वीमध्ये. तर त्यामध्ये आपण एक्सक्रिटरी प्रॉडक्ट म्हणून अमोनिया, युरिया आणि युरिक ॲसिड बघितलं होतं. ह्युमन बिंगमध्ये मुख्यत्वे करून अमोनिया एक्सेप्ट केला जातो. पण कधी जर प्रोटीन इंटेक जास्त असेल आणि डिअमायनेशनची प्रोसेस जी आहे त्यानंतर मग काय व्हायला पाहिजे तर ऑर्निथिन सायकल, आणखी एक सायकल जे आहे ते होऊन काय व्हायला पाहिजेत? युरिया फॉर्मेशन व्हायला पाहिजे.
पण युरिया फॉर्मेशन केवळ न होता युरिक ॲसिड फॉर्मेशन खूप झालं आणि समजा जर ते युरिनमधून एक्सपेल होऊ शकलं नाही जेवढं तयार झालं आहे तेवढं, तर मग ते बॉडीमध्ये राहिलं. जे बॉडीमध्ये राहतं, ॲक्युम्युलेट होतं युरिक ॲसिड, त्याचं कन्व्हर्शन मग सोडियम युरेटमध्ये होतं. हा शब्द लक्षात ठेवा, सोडियम युरेट हा नीट एक्झामसाठी महत्त्वाचा वाटतो आहे. सो इन केस ऑफ गाउटी आर्थरायटिस और गाउट, uric acid is produced in large amount, excess amount. This excess uric acid is converted into sodium urate and the crystals of sodium urate are deposited or formed in the synovial cavity. त्यामुळे सिनोव्हेल कॅव्हिटीमध्ये या पद्धतीनं सोडियम युरेट साचायला लागलं तर मग त्याला म्हटलं जातं गाऊट. ह्यामुळं काय होतं, इट अफेक्ट्स जॉईंट्स ऑफ फीट, पायाच्या जॉईंटमध्ये जास्त करून अशा पद्धतीनं युरिक ॲसिड साठवलं जातं आणि त्यामुळे जॉईंटमधून पेन येतात. नेक्स्ट टाईप जो सांगितला आहे तो रिमॅटॉइड आर्थरायटिस. ह्याला म्हटलं आहे बघा ऑटो इम्युन डिसऑर्डर. हा शब्द लक्षात ठेवा नीट एक्झामसाठी. इट इज ए ऑटो इम्युन डिसऑर्डर, म्हणजे आपल्याच इम्युन सिस्टीमकडून आपल्याच जॉईंटवरती हल्ला केला जातो. त्यामध्ये महत्त्वाचं कोणावरती येतं, सिनोव्हेल मेम्ब्रेन. मग सिनोव्हेल मेम्ब्रेनला सूज येते, इट स्वेल्स आणि मग ते ओव्हर ॲक्टिव्ह व्हायला लागतं, इट प्रोड्युसेस एक्स्ट्रा फ्लुईड. आता सिनोव्हेल कॅव्हिटीमध्ये जादा फ्लुईड प्रोड्यूस झाला तर जॉईंटवरती त्याचं प्रेशर येतं आणि कधी कधी हे सिनोव्हेल मेम्ब्रेन जे आहे हे केवळ सिनोव्हेल फ्लुईड प्रोड्यूस करत नाही तर काही वेळा ग्रॅन्युल्स प्रोड्यूस करतं की जे आपण म्हणतो आहे सिनोव्हेल फ्लुईड इज क्लिअर. तर इथं काय झालं, त्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स प्रोड्यूस झाले. हे ग्रॅन्युल जे प्रोड्यूस होतात त्यांना म्हटलं जातं पॅनस. हे नीट एक्झामसाठी लक्षात ठेवा, MSCT लक्षात ठेवा, एंट्रन्ससाठी लक्षात ठेवा. तर पॅनस इज प्रोड्यूस्ड, पॅनस आर दी ग्रॅन्युल्स विच आर प्रोड्युस्ड बाय सिनोव्हेल मेम्ब्रेन विच अफेक्ट्स कार्टिलेज. आता ह्या पॅनसचा परिणाम कोणावरती होणार, कार्टिलेजची झीज व्हायला लागणार. ह्या डिसीजमध्ये कुठल्या रिमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये कधी कधी बाहेरच्या बाजूचं सिनोव्हेल मेम्ब्रेनच्या बाहेरच्या बाजूला असणारं कॅप्सूल जे आहे बघा, फायबरस कॅप्सूल, त्या फायबरचं ऑसिफिकेशन होतं. म्हणजे जसं स्कल बोनमध्ये होतं तसं, ज्याला आपण सुचस म्हटलं बघा, तिथं जसं ऑसिफिकेशन होतं तसं ऑसिफिकेशन व्हायला लागतं. ऑसिफिकेशन झालं की जॉईंट स्टिफ होणार आणि जॉईंटमधून मुवमेंट करताना खूप पेन होणार किंवा मुवमेंट होणार नाही. असं ज्यावेळी होतं त्यावेळी त्याला म्हटलं तर रिमॅटॉइड आर्थरायटिस. तर असे हे आर्थरायटिसचे 3 प्रकार, ऑस्टिओ आर्थरायटिस, गाउटी आर्थरायटिस आणि रिमॅटॉइड आर्थरायटिस. तिघांची रिझन्स वेगळी आहेत, तिन्हीची रिझन वेगवेगळी आहेत आणि इथं कार्टिलेजवरती अफेक्ट होतो म्हणे आपण, इथं सिनोव्हेल कॅव्हिटीमध्ये युरेट साचतं म्हणे आपण, तर इथं सिनोव्हेल मेम्ब्रेन जे आहे त्याच्यामध्ये पॅनस फॉर्म होतात. तर असे हे आर्थरायटिसचे 3 प्रकार झाले. याच्याशिवाय दुसरा डिसीज जो आहे त्याला म्हणलो आपण ऑस्टिओपोरोसिस. ऑस्टिओपोरोसिस हा बोनचा डिसीज आहे. याच्यामध्ये काय होतं तर बोन्स बिकम पोरस. याचा अर्थ काय, बोनचा जो मॅट्रिक्स आहे बघा त्याच्यामधलं कॅल्शियम निघून जायला लागतं आणि म्हणून मग त्याला पोरोसिटी येते आणि पोरोसिटी आल्यामुळं त्याचा हेवीनेस जो आहे किंवा त्याचा बल्कीनेस जो आहे बोनचा तो कमी होतो आणि म्हणून मग ती सहज काय होऊ शकतात, मोडली जाऊ शकतात, ती ब्रिटल होतात. गाई ब्रिटल म्हणजे सहज मोडली जाऊ शकतात. त्यांचा जो स्ट्रॉंगनेस आहे तो टिकून राहत नाही, पोरोसिटीमुळे तो कमी होतो. असं ज्यावेळी होतं त्यावेळी त्याला म्हणतात ऑस्टिओपोरोसिस. आता कसा डिसीज आहे म्हटलं आहे, एज रिलेटेड डिसीज आहे. म्हणजे एजिंग जसं होत जाईल तसं तसं बोनमधलं कॅल्शियम जे आहे ते कमी होत जाणार आणि ते ब्लडमध्ये घेतलं जाणार असं म्हणूया आपण. आता हे कोणामध्ये जास्त कॉमन आहे, कॉमन इन वुमन. हे नीट एक्झामसाठी CET एक्झामसाठी लक्षात ठेवा, हे वुमन्समध्ये कॉमन आहे. वुमन्समध्ये कॉमन का आहे, त्याच्या पाठीमागचं रिझन काय आहे, तर ओल्ड एजमध्ये वुमन्समध्ये मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे MC थांबते. ज्यावेळी मेन्स्ट्रुअल सायकल थांबते त्यावेळी त्या स्टेजला म्हटलं तर मेनोपॉज. आणि मेनोपॉज येते त्यावेळी काय होतं तर फिमेल सेक्स हॉर्मोन इस्ट्रोजेन जे आहे ते कमी प्रोड्यूस व्हायला लागतं. इस्ट्रोजेन कमी प्रोड्यूस झालं की मग काय होतं, या पद्धतीनं ऑस्टिओपोरोसिस होतं. त्यामुळे वुमन्समध्ये हे जास्त कॉमन दिसतं. आता याची रिझन्स काय काय सांगितले आहेत बघा. फर्स्ट रिझन सांगितलं आहे लॉस ऑफ कॅल्शियम इन युरिन अँड स्वेट. हे एज रिलेटेड आहे बरं का. जसं एज वाढत जातं तसं तसं काय होतं, युरिनमधून कॅल्शियम एक्सक्रीट केलं जातं, स्वेटमधून ते एक्सक्रीट केलं जातं. मग याची ह्यामुळं काय होऊ शकतं तर मग यामुळं बोनमधलं कॅल्शियम जे आहे ते काढून घेतलं जाऊ शकतं. कॅल्शियम ॲब्सॉर्प्शनसाठी काय लागतं तर व्हिटॅमिन D लागतं. डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन D असेल तरी पण कॅल्शियमची लेवल बॉडीमधली कमी येते. नंतर डाएटमध्ये जर कॅल्शियम कमी असेल तर त्यामुळे सुद्धा ऑस्टिओपोरोसिस व्हायला लागतो. याच्याशिवाय काय तर सेक्स हार्मोन्स कमी झाले तरी पण ऑस्टिओपोरोसिस व्हायला लागतो आणि त्याचबरोबर
थायरोकॅल्सिटोनिन हे थायरॉईड ग्लॅन्डनी प्रोड्यूस केलं, पॅराथायरॉईड ग्लॅन्ड त्यांनी प्रोड्यूस केलेलं हार्मोन आहे. तर हे हार्मोन जर कमी पडलं तरीसुद्धा काय व्हायला लागतं, ऑस्टिओपोरोसिस व्हायला लागतो. तर ऑस्टिओपोरोसिसची कारणं बघा, कॉजेस. व्हॉट आर दी कॉजेस ऑफ ऑस्टिओपोरोसिस? फर्स्ट कॉज इज लॉस ऑफ कॅल्शियम इन युरिन अँड स्वेट. Secondly, deficiency of vitamin D, due to which there is low absorption of calcium. Then, due to low calcium in diet, there is osteoporosis. Next reason of osteoporosis is decrease in the sex hormone production. Next reason for osteoporosis is decrease in the थायरोकॅल्सिटोनिन लेवल. तर ही सगळी कॉजेस आहेत की ज्याच्यामुळं ऑस्टिओपोरोसिस होतो. मग ऑस्टिओपोरोसिस झाला तर त्याचे इफेक्ट काय काय होतात? पहिली गोष्ट म्हणजे फ्रॅक्चर्स व्हायला लागतात, की सहज पडलं तरीसुद्धा हाड मोडू शकतं. हे ओल्ड एजला होतं बघा. ओल्ड एजला बोन्स ब्रिटल होतात आणि लगेच तुटायला लागतात. तर ते फ्रॅक्चर्स हे पहिलं काय इफेक्ट आहे ऑस्टिओपोरोसिसचा. त्याच्याशिवाय काय होतं तर हे एक वेगळं सांगितलं बघा, श्रिंकेज ऑफ व्हर्टिब्री. म्हणजे व्हर्टिब्रेची काय म्हणूया आपण, तर तो श्रिंक होतो म्हणजे आखडतो व्हर्टिब्रा. यामुळं काय होतं तर यामुळं सबंध स्पाईनची लेंथ कमी होणार, त्यामुळं हाईट लॉस होणार. हाईट लॉस होतो, त्याचबरोबर आपले कर्वेचर्स नीट राहत नाहीत आणि म्हणून कमरेला बाक येतो म्हणतो आपण. कमरेतून माणूस वागतं, त्याला म्हटलेलं आहे हंच्ड बॅक. आणि याच्याशिवाय काय व्हायला लागतं, बोन पेन. तर हे सगळे इफेक्ट्स आहेत. कशाचे इफेक्ट्स आहेत हे? ऑस्टिओपोरोसिसचे इफेक्ट्स. तर हे जे बघितले आपण हे कॉजेस ऑफ ऑस्टिओपोरोसिस, हे जे बघितले हे आपण हे इफेक्ट्स ऑफ ऑस्टिओपोरोसिस. अँड व्हॉट इज ऑस्टिओपोरोसिस? तर बोन्स बिकम पोरस अँड ब्रिटल. ह्यामध्ये लक्षात ठेवायची अजून एक गोष्ट कुठली असेल तर इन वुमन्स, इट इज मोस्ट कॉमन इन वुमन्स आफ्टर दी मेनोपॉज. तर हे झाले सगळे डिसऑर्डर्स हे रिलेटेड टू बोन. आपण रिलेटेड टू बोन म्हणालो आहे, ह्याच्यामध्ये दोन प्रकार बघितले आपण, आर्थ्रिटिस, ऑस्टिओपोरोसिस. पण पैकी आर्थ्रिटिस इट इज डिसऑर्डर रिलेटेड टू जॉईंट आहे आणि ऑस्टिओपोरोसिस ही डिसऑर्डर रिलेटेड टू बोन आहे.